आज दिनांक 21 नोव्हेंबर 2023 आत्मभान निर्देशित ध्यान पद्धतीच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्याला शिकायचं आहे कॉन्शियसनेस म्हणजे नेमकं काय आणि वर्तमानात राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं। आणि मला खात्री आहे की सर्व ध्यान साधक या टॉपिकवर खूप दिवसांपासून मनामध्ये असंख्य प्रश्न घेऊन जगत असतील, त्यांना उत्तर पण मिळतील आणि सोबतच थोडस ज्ञान प्रकट झाल्यानंतर पुढचा प्रवास सुकर होईल, या अनुकंपेने मी आजच्या सत्राला सुरुवात करतो आहे। युट्यूबवर जे लोक आमचा हा व्हिडिओ बघताहेत त्यांनी आमच्या चॅनलला, अश्विन देशपांडेच्या चॅनलला सबस्क्राईब करावं। नुसत्याच आमच्या साधकांनी नव्हे तर प्रत्येक युट्यूब वॉचरनी शेअर करावं, लाईक करावं, कमेंट करावी। तुमच्या या सर्व कृती या चॅनलला जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे आम्हाला मदत करतील, कारण जे कार्य आम्ही आयुष्य सोपं करू या चळवळीत उभं करतो आहोत त्याची खरं तर प्रत्येक मराठी माणसाला खूप गरज आहे। तर आजच्या सत्राकडे वळूयात। वर्तमान हे स्मृतींमधनं जन्माला येतं का? वर्तमान हे भविष्यातल्या कल्पना विलासावर निर्मित होतं का? वर्तमान 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 म्हणजे नेमकं काय? आणि या वर्तमानामध्ये माझ्या मनात नेमकं काय घडतं आहे हे जर का जाणायचं असेल तर हे सेशन तुम्हाला खूप कामाचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्वतःच्या मनाशी गाठ बांधून स्वतःला पटवून द्या की तुम्हाला तुमच्या देहाला वर्तमानात राहण्याशिवाय पर्याय नाही। तुमचा देह वर्तमानाशिवाय कुठेही जाऊ शकत नाही। तुमचा देह फक्त आणि फक्त वर्तमानातच जगतो। आणि जर का देहाला वर्तमानात राहता येतं तर त्या देहाच्या बुद्धीला, त्या देहाच्या गरजांकरता जेवढं आवश्यक आहे तेवढीच बुद्धी वर्तमानात तुमच्या सोबत राहते। बुद्धीला भटकायचे खूप चान्सेस आहेत, कारण बुद्धीची एफिशियन्सी, काम करण्याची शक्ती अगाध आहे। आणि ते जे मन आहे ते मन या बुद्धी आणि शरीराशी संलग्न राहण्याची स्वतःची स्वतः म्हणून निर्णय शक्ती वापरत नसल्यामुळे त्या मनाला भटकण्यासारखा दुसरा छंद माहिती नाही। तुमचं शरीर आणि तुमची बुद्धी सोडून हे मन जगामध्ये कुठेही भटकू शकतं, संचार करू शकतं। म्हणजे माणसाला जे दोन हात दिलेले आहेत, एका हाताने बुद्धी आणि शरीर धरायचंय, दुसऱ्या हाताने ते बकोट धरून आणलेलं मन धरायचंय, म्हणजे वर्तमानात जगता येईल। हे गोष्ट सगळ्यांनी नीट व्यवस्थित आधी नोंद करा। कॉन्शियसनेस किंवा चेतना किंवा चेतन मन आपल्याला जर का जागृत करायचं असेल खऱ्या अर्थाने, तर या दोन्ही हातांचा वापर करून घट्ट धरून ठेवा बुद्धी आणि शरीराला, आणि या मनाला सुद्धा आपल्या ताब्यात
प्रत्येक क्षणाला ठेवता येतं हे अगोदर स्वतःला पटवून द्या. आणि हे जर का आपल्याला जमलं तर कदाचित वर्तमानामध्ये राहण्याचा मार्ग आपला सुकर होईल. आता मी तुमच्या स्क्रीनवर काहीतरी करणार आहे. थोडस माझ्या कापत्या हातांनी काहीतरी ड्रॉइंग करायचा प्रयत्न मी करणार आहे. आणि यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. ड्रॉ बाय टच. प्रत्येक क्षणाला आपण काय करतोय ते लक्षात घ्या. पार्टी ए ही पार्टी ए आहे. माझं ड्रॉइंग अत्यंत भंगार आहे. एन्जॉय. ही पार्टी ए म्हणजे आपण देहबुद्धी स्वरूप, सृष्टीचे घटक, अंतरसृष्टीचे घटक. लक्षात घ्या, ही आहे पार्टी. जरा चांगला कलर द्या ना. ही आहे पार्टी बी. दिस इज पार्टी ए, पार्टी बी. हे आहे आपलं मन. आणि प्रत्येक क्षणाला या दोन पार्टीज मध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतो आणि आपल्या मनामध्ये असंख्य फाईल्स ओपन असतात. मुलांचं काय चाललंय, आपलं काय चाललंय, आपली तब्येत कशी आहे, माझं दुखतंय ग, मला बरं वाटत नाही रे, मला छान वाटतंय रे, आज भांडे धुवायचे, मोलकरी नेणार नाहीये, आज फरशी पुसायला लागेल, बाई येणार नाहीये, आज नवऱ्याचा काय कार्यक्रम चालणार आहे काय कळत नाही, बायकोचं काहीच कळत नाही, हा संसार म्हणजे डोक्याला खुराक. असे असंख्य विचार तुमच्या मनामध्ये निर्मित होत आहेत कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं. आणि या सगळ्या विचारांना आपण काय म्हणतो, आपल्या चेतन मनामध्ये, चेतन मनामध्ये समाविष्ट करून ठेवतो, एकाच वेळेस घेऊन येतो. आता या चेतन मनाला कळत नाही की मी फोकस कशावर करू. काय कळत नाही? फोकस कशावर करू. बाईवर करू का, ही जी बाई विचार करते तिच्यावर करू का, हा बुवा जो विचार करतोय त्याच्यावर करू, याच्या चष्म्याबद्दल करू, माझे केस किती पांढरे झालेत म्हणून आरशासमोर तासभर आपण घालवतो कधी कधी. कधी कधी अंथरुणावरच्या चादरीला खूप वळ्या पडल्यात म्हणून विचारात पडतो. कधी कधी लिफ्ट मध्ये गेल्यानंतर आरसा आपल्याला एंगेज ठेवतो. आपल्या कॉन्शियसनेस मध्ये आपले स्वतःबद्दलचे, आपल्याच स्मृतींमधून येणारे खूप विचार एकाच वेळेस चालू असतात. आणि आपण आपल्या स्वतःमध्ये मगन असतो. म्हणून आपल्यातलीच ती सखी आपल्यातल्याच त्या कृष्णाला म्हणत असते, ऐसी लागी लगन, सखी हो गई मगन. किसमें? अपने आप में. आपला कार्यक्रम एकच, माझं काय.
त्यात यातना पण असतात, त्यात दुःख पण असतं, त्यात आनंद पण असतो, त्यात भोग पण असतो, कधी समाधान असतं, कधी शांती असते, कधी अशांती असते, कधी काय असतं, कधी कुठं असतं माहितीच नाही, चालू असतं एक साथ नमस्ते चालू असतं सगळं. आणि अशा कॉन्शियसनेसकडे, अशा एंगेज मनाकडे वर्तमानातल्या कुठल्या तरी एकाच गोष्टीवर केंद्रित राहून जगण्याची कला असणं आपोआप निसर्गदत्त देणगी शक्य आहे का सांगा? म्हणजे या कॉन्शियसनेसला वर्तमानामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी विशेष लर्निंग करायला हवंय. इतक्या फाईल आपण ओपन करून ठेवतो आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, आणि त्या कॉन्शियसनेसमध्ये म्हणजे त्या चेतन मनाकडे स्पेसच नाही आहो. आणि मग आपलं चेतन मन होतं हँग. हळूहळू आपल्याला कधी कधी विचार करून करून कुंठा निर्मित होते, मग आपण झोपून जातो. जाऊ दे ना, कशाला डोक्याला त्रास, झोप इज द बेस्ट सोल्युशन. धिस ओव्हरवेल्म, पे अटेन्शन. आधी इंग्लिश मध्ये सांगतो मग मराठीमध्ये सांगतो, कारण मला इंग्लिश मधलं हे एक्सप्रेशन फार आवडतं. धिस ओव्हरवेल्म ऑफ न्यूमरस थॉट्स लीड अस टू केऑस, नॉट कन्फ्युजन, प्लीज अंडरस्टँड, केऑस. आपल्या वर्तमानामधल्या चेतन मनाच्या इतक्या साऱ्या फाईल एकदम उघडून ठेवण्यामुळे आपण गोंधळ निर्मित करत नाही, तर आपण अक्षरशः सगळ्याच्या सगळा कोलाहल निर्मित करतो. कारण त्यात पंचेंद्रियांचे अंतपंचेंद्रियांचा पण समाविष्ट कार्यक्रम झालेला असतो. कुठून कुठल्या तरी स्मृतीसोबत आवाज येतात, कुठंतरी काहीतरी वेगळेच घ्राणेंद्रियाचे कार्यक्रम स्मृतींमधून जागृत होतात. कुठे आपल्या स्पर्शेंद्रियांना जागृती मिळते त्याच क्षणामध्ये, तर कुठे आपल्या स्वतःच्या बोलण्यामुळे आपण किती मूर्खपणा करून ठेवलाय हे सुद्धा आठवायला सुरुवात होते, आणि ते आपण कॉन्शियसनेस मध्ये घेऊन येतो. आपल्या बोलण्यामुळे किती आनंद झाला हे पण आपण घेऊन येतो. असं नाही की फक्त वाईटच घेऊन येतो, चांगलं पण घेऊन येतो. बट द पॉइंट इज, आपल्या कॉन्शियसनेस मध्ये एवढे असंख्य विचार आपण आणत असतो. डोळ्याला एक पक्षी दिसला की पक्षाचे विचार डोळ्यात, सॉरी, चेतन मनामध्ये प्रविष्ट होतात. कानांना जर का आपल्या सहचारिणीचा किंवा सहचर्याचा आवाज आला तर त्याच्या स्मृती समाविष्ट होतात. जर का स्पर्श चुकून दोरीला झाला तर साप आठवतो. वर्तमानामध्ये एखादा शब्द जर का कानी पडला तर आपण तो शब्द कशा कशा पद्धतीने उच्चारतो याची आपण फाईल्स ओपन होतात. म्हणजे द डिस्क इज ओपनिंग सो मेनी फाईल्स दॅट डिस्क कॅनॉट हँडल. आणि यालाच आपण मूर्छितावस्थेत जाण्याशिवाय मनुष्य प्राण्याला पर्याय नाही असं म्हणतोय. लक्षात घ्या. करेगा क्या, बंदा या बंदी करेगी क्या? बिकॉज ऑफ दिस अनप्रेसिडेंटेड, कधीही आपल्याला हँडल न करता येणाऱ्या या चेतन मनामध्ये इतक्या फाईल आपण ओपन करून ठेवतो की असं वाटतं जाऊ दे, कुठं डोकं लावता. आणि मग जसं जमेल तसं, जसं रुचेल तसं, जसं जसं होईल तसं आपण कार्यक्रम राबवत राहतो. त्याच कार्यक्रमाला मूर्छित अवस्थेत जगणं हे नाव आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण चेतन मन हँग झालेलं आहे. चेतन मन अक्षरशः केऑस मध्ये आहे, कोलाहलामध्ये आहे. आणि हे कोणाकोणाचं चाललंय काम? माझं पार्टी ए, बुद्धी आणि शरीर, माझं मन, आणि या दोघांचं त्या चेतनेकडे कुठेही प्रवास नाही. रोजच्या आयुष्यात गुंतलेलं माझं मन. आणि या चेतन मनाला सातत्याने विचार प्रवण राहण्याची आपली करण्याची वृत्ती. आणि जेवढे जन्माला विचार घालू तेवढं केऑस आपला जास्त होत जाणार. आता या कॉन्शियसनेसला हँडल कसं करायचं
याचा विचार करता करता अजून एक मनुष्य बाहेरून येतो. या मनुष्याचे स्वतःचे कार्यक्रम चालू असतात. तोही केऑस मध्ये आहे. ह्याच्याही मनामध्ये 100 फाईल्स ओपन आहेत. त्यालाही कळत नाही तो बोलतो काय, तो चालतो काय, तो करतो काय, त्याचं अभिव्यक्ती काय, कुठलं काहीच काहीच त्याचं पण संबंध नाहीये. त्याचाही सेम प्रॉब्लेम आहे. त्याच्याही कॉन्शियसनेस मध्ये खूप फाईल्स आहेत. आणि असा मनुष्य, हॅलो, पे अटेन्शन, तुम्हाला एक स्टेटमेंट काहीतरी ऐकवतो. त्यावेळेस तुमच्या कॉन्शियसनेस मध्ये जर का काहीच नसेल, म्हणजे तुमच्या कॉन्शियसनेस मध्ये सर्व काही तुमचं तुमचंच असेल आणि बाह्य काहीच जर का एंट्रीचा स्कोप नसेल, तर त्यांनी बोललेलं वाक्य कधी कधी आपण ऐकतही नाही. हॅलो, पे अटेन्शन. त्या शब्दांकडे लक्ष देत, त्याच्या विचारांपर्यंत पोहोचायचा विषयच येत नाही. त्याच्या स्वरांकडे लक्ष नाही आपण, त्याच्या अवरोहांकडे आपलं लक्ष नाही, त्या शब्दाच्या उच्चारणाच्या पद्धतीकडे आपलं लक्ष नाही, त्याच्या भावभावनांकडे आपलं लक्ष नाही. त्या मनुष्याने नेमकं आपल्याला काय संदेश दिलेला आहे, त्याचं गर्भित अर्थ काय आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा काही चान्सच नाही. कारण आपल्या कॉन्शियसनेसमध्ये खूप फाईल्स ओपन आहेत. येस ऑर नो? आणि त्या माणसाला ज्याने ते वाक्य बोललं तोही मूर्छितावस्थेतच बोलतोय, त्यालाही भान नाही की तो नेमकं बोलला काय. आणि अशा सुंदर अल्टिमेट कम्युनिकेशन सिस्टीमवर आपण आपलं आयुष्य संचालित करतो आहोत. आपण जर का काही प्रतिक्रिया दिली, कारण प्रतिसाद देणं तर 99% लोकांना जमतच नाही. प्रतिक्रिया दिली की तोही काहीतरी ऐकल्यासारखं करतो, तोही काहीतरी भयकल्यासारखं वागतो, विषय संपला. दोन कॉन्शियसनेस एकत्र येऊन फक्त केऑस, कारण दोन्ही कॉन्शियसनेसच्या आतमध्ये केऑस, मनामध्ये जे घडतं, भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, मनामध्ये जे घडतं तेच प्रत्यक्षात घडतं. मनामधला केऑस, त्याच्याही मनामधला केऑस, प्रत्यक्षात प्रपंच म्हणजे केऑस, नथिंग एल्स. आणि वर्तमानामध्ये आपण हा इंटरनल केऑस आणि एक्सटर्नल केऑस हँडल करण्याचं आवाहन घेऊन आयुष्य जगतो. त्यालाच आपण जीवन प्रवास असं. सो लाईफ इज अ केऑस. आणि हा केऑस चालवण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही, अशा पद्धतीने आपण जगतो आहोत. नो ऑल्टरनेटिव्ह ऍट ऑल, मिस्टर अश्विन देशपांडे. असंच असतं. पण हे सत्य आहे का? हे सत्य नाही. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये थोडासा विचार बदलू, थोडस आपला जो अप्रोच आहे तो बदलू, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बरंच काही बदलण्याजोगं आहे. आणि ते जे बदलण्याजोगं आहे ते काय आहे हे आता आपण बघूया. दिसतंय ना सगळ्यांना? कोणीतरी अनम्यूट करून एका क्षणाकरता हो म्हणा. हो सर. ग्रेट, दिसतंय. व्हेरी गुड. सर. ओके ओके. कोणीतरी एकाने म्हणलं होतं, 3 लोकांनी सांगितलं. आपल्या प्रोएक्टिव्हनेस बद्दल धन्यवाद. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच मनात चाललेल्या याला मी सीझेड म्हणतो. काय म्हणतो? सीझेड. या कॉन्शियसनेस झोन मध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल. या ज्या नंबर ऑफ फाईल्स आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल. त्या नंबर ऑफ फाईल्स हळूहळू हळूहळू कमी कराव्या लागतील आणि मग इथे शून्यावर यावं लागेल.
याला म्हणतात वर्तमानात खऱ्या अर्थाने येण्याचा प्रवास. द झोन ऑफ कॉन्शियसनेस मस्ट बी टोटली एम्प्टी. तिथे ज्या फाईल्स आपण विचारांच्या आणून टाकतो आहोत वर्तमानामध्ये, त्या शून्यावर पोहोचवण्याचा प्रवास म्हणजे वर्तमानात जगण्याचा पहिला प्रथम चरण पूर्तीचा प्रवास. आणि एवढ्या सगळ्या फाईल क्लोज करत न्यायच्या असतील तर गंमत आहे का सांगा. आणि एकाच फाईलवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर या सगळ्या फाईल्स बंद झाल्याशिवाय ती एकाग्रता, ती एक चित्त, एक बुद्धी, एक मन, एक चेतना निर्मित होणार आहे का? नाही. त्याशिवाय वर्तमानात जगण्याचं आपल्याला अधिकार नाही. म्हणून या झोन ऑफ कॉन्शियसनेस मध्ये किंवा कॉन्शियस झोन मध्ये ज्या फाईल्स आपणच काढलेल्या आहेत, टाकलेल्या आहेत, त्या फाईल्सना विड्रॉ करणं हळूहळू हळूहळू सुरू व्हायला पाहिजे. मग ट्रेनिंग द्यायला लागेल की पंचेंद्रियांच्या मार्फत कुठल्या फाईल. कोणी अनम्यूट केलंय त्यांनी म्यूट करून घ्या प्लीज. प्रतिभा मॅडम तुमचं अनम्यूट झालंय चुकून बोटांमुळे. तर आपल्या स्वतःच्या या वर्तमानामध्ये राहण्याच्या कलेचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला अगोदर या फाईल्स म्हणजे हे विचार हळूहळू हळूहळू कमी करण्याची कला शिकावी लागेल. पंच ज्ञानेंद्रिय भरकटवत आहेत त्याची आपल्याला न भरकटण्याची कला अवगत करावी लागेल. कर्मेंद्रिय भटकवतायत त्याची भटकवण्याची कला संपवण्यासाठी न भटकण्याची कला आपल्याला शिकावी लागेल. देह वेगळा भटकवतो, बुद्धी वेगळी भटकवते, मन वेगळं भटकवतं, त्या प्रत्येकावर नियंत्रणाची कला शिकावी लागेल. आणि त्यानंतर आपल्या कॉन्शियस झोन मध्ये वर्तमानामध्ये एकच फाईल घेऊन जगण्याची शक्ती निर्मित होण्याची शक्यता आहे. आणि या फाईल्स जर का एका फाईलवर कन्वर्ट करता आल्या आणि त्या फाईलच्या सहाय्याने जगता आलं तर तुम्हाला सुद्धा जसे अस्मादिक पोहोचले तसं तिथपर्यंत पोहोचता येईल या विश्वासासह आयुष्य सोपं करूया या चळवळीचा पुरस्कार आम्ही केला. आणि तुम्हाला सुद्धा या फाईल्स जाणीवपूर्वक डेफिनेटली हळूहळू बंद करता येतील याची खात्री बाळगा. समाज, प्रपंच म्हणजेच कुटुंब, अर्थ अर्थात पैसा, व्यक्तिगत आरोग्य आणि व्यक्तिगत जीवन, त्याच सोबत आपला व्यवसाय, या पंच कर्मांमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अध्यात्माच्या प्रवासावर अजिबात भर देत नाही. आणि हे पंचकर्म जे आपण करतो आहोत त्याच्यामुळे आपल्या कॉन्शियसनेस मध्ये सातत्याने व्हरायटी ऑफ थॉट्स एकाच वेळेस जन्माला येत आहेत. आणि दॅट इज द कॉज, दॅट इज द कन्सर्न की आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासाकडे जातच नाही. याचा अतिशय वैज्ञानिक ज्ञान पुरवठा मी तुम्हाला आज करतो आहे. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर का खऱ्या अर्थाने स्वतःला वर्तमानामध्ये ग्राउंड करायचं असेल तो तुमको ये सब सीखना पड़ेगा कि मेरे फाइल्स नील कैसे हो और मैं मेरे साथ जुड़ू कैसे. असा मी पाहिजे मला. मी माझ्या अंतर्मनाला जाणतो, मी माझ्या अंतस्थ बुद्धीला जाणतो, मी माझ्या अंतस्थ शरीराला जाणतो, मी बहिस्थ तिन्ही घटकांना जाणतो आणि मी माझ्या कॉन्शियस झोनला शून्यावर आणू शकतो. आता लक्षात घ्या हा झाला अर्धा प्रवास. आता पुढचा प्रवास जर का करायचा असेल तर अजून चॅलेंज आहे आपल्याला. ते चॅलेंज काय ते पण सांगतो. सॉरी. पार्टी ए, तुम्ही या अवस्थेत इथं एकाच फाईलवर तुमचं लक्ष आहे.
पण समोरच्या माणसाची गॅरंटी देता येते का की तो त्याच पॉइंटवर आहे? हॅलो, कम्युनिकेशन शिका असं मी परवा बोललो होतो. काही लोकांना राग आला असेल, परंतु मी तुम्हाला जे समजावून सांगतोय त्याकडे लक्ष द्या. तुमचा कॉन्शियस झोन तुम्ही जरी निर्विचार किंवा एकाच फाईलवर आणला तरी सुद्धा ते समोरच्याला जर का जमत नसेल तर तुम्ही जो कुठला संदेश देता आहात तो वाया गेला हे लक्षात ठेवा. म्हणून आमचा व्यवसाय प्रशिक्षणाचा, आमचा व्यवसाय ट्रेनिंगचा, मोटिवेशनचा, इव्हन कोर्सचा, आणि जे काही मी तुमच्या सोबत सातत्याने व्यवहार करतो त्याच्यामध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा हे बघावं लागतं की या लोकांच्या किती फाईल्स ओपन आहेत. पार्टी बी का कितना फाईल ओपन है ये मेरे को देखना पडता. आणि त्या ओपन जर का नसतील तर सुरुवातीला काहीतरी असा विषय मांडावा लागतो जो 3, 4, 5 मिनिटं मी घेईन आणि मग त्यानंतर ध्यानात मी तुम्हाला घेऊन जाईन. त्याला म्हणतात ग्राउंडिंग इफेक्ट. वर्तमानामध्ये घेऊन येण्यासाठी ग्राउंडिंग करावं लागतं. तुम्हा सगळ्यांना वर्तमानामध्ये घेऊन येण्यासाठी मी ते ग्राउंडिंग रोज करत होतो, ज्याच्यावर सुद्धा लोकांना ऑब्जेक्शन आहे, अज्ञान. ते ग्राउंडिंग झाल्यानंतर ध्यानामध्ये जे उतरता तुम्ही ते खऱ्या अर्थाने या या पॉइंटवर न उतरता एकच फाईल ध्यान 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 ध्यान. आपलं कम्युनिकेशन जेव्हा आपण रोजच्या आयुष्यात करतो आहोत, संभाषण करतो आहोत, तेव्हा आपल्या मनातले भाव, आपल्या मनातल्या कल्पना आणि आपल्या मनातले विचार हे तसेच्या तसे त्या माणसापर्यंत पोहोचवणं म्हणजे संभाषण. आपण आपले कल्पना आणि विचार त्याच्यापर्यंत पोहोचवतो, त्याचा भाव कुठेतरी भलतीकडेच असतो, तो अर्थ वेगळाच लावतो, कम्युनिकेशन शून्य. म्हणून या विषयाकडे तुम्ही जेव्हा आज इतक्या उत्सुकतेने इतक्या छानपैकी लर्निंग करत आहात तेव्हा लक्षात ठेवा की त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनातल्या सुद्धा फाईल्स बंद करण्याचं कर्तव्य आपलंच आहे. आणि त्यासाठी कुठलंही संभाषण ताबडतोब लगेचच सुरू करू नये. अगोदर त्याचा कॉन्शियसनेस जागी आणावा आणि मग आपण बोलावं. म्हणून प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद द्या हे मी सांगत असतो. तर आजचं सत्र वर्तमानात राहण्यासाठी प्रत्येक साधकाला निश्चितपणे मदत करेल ही मला अपेक्षा आहे. तुमच्या कॉन्शियस झोन मधनं ग्राउंडिंग स्वतःच करणं, समोरच्या व्यक्तीचंही ग्राउंडिंग करून घेणं, स्वतःच्या ध्यान साधनेसाठी वर्तमानात राहण्याचा मूल मंत्र मी तुम्हाला दिला. सोबतच इतरांशी संभाषण करताना आपली परिणामकारकता कशी वाढवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. मला अशी आशा आहे की तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल. पुन्हा एकदा अश्विन देशपांडेंच्या युट्यूब चॅनलला जरूर व्हिजिट करा आणि सातत्याने शेअर, लाईक, कॉमेंट करत राहा. खूप खूप आभार.